करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दिगंबर पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. धामणगाव विरुद्ध वडपी हा सामना प्रेक्षणीय सुरू होत आहे आणि अनेक आता पाहुणे आता मात्र सामना एन्जॉय करण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांची पाहायला मिळत आहे. त्या सर्व पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर खानपेगावचे या समाजसेवक योगेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि योगेशजी पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खांडपेगावचे समाजसेवक योगेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा उपसरपंच चषक 2024 मध्ये आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की तुमचा जो 12 खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, कारण लाईव्ह स्कोरिंग अपडेट होणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे मी विनंती करतो की तुमचे जे 12 प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. दीपक न्यू बॅटर मैदानामध्ये. दिगंबर पाटील यांच्याकडून प्रत्येक सिक्सरला दीपक भोईर यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे प्रत्येक सिक्सरला. मात्र सिक्सर मारावे लागतील. पाठीराखे बघा किती आलेले आहेत दोन्ही संघांचे. दोन्ही आजूबाजूची गावं आहेत वडपे आणि धामणगाव. एक प्रेक्षणीय लढत तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. 500 रुपये. चला, भाव वाढलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, क्लासिकल फटका. बॉल सरकतोय बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. चौकार.
या ठिकाणी प्राप्त केल्या दीपक भोईरनं. धावसंख्या 5 या आकड्यावर. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटक सुरू. दिलीप जाधव सध्या गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा सज्ज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा. हो, थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. 40+ क्रिकेट. एक धाव. उत्तम आरोग्यासाठी. कामधंद्याच्या व्यापातून थोडासा विरंगुळा म्हणून 40+ क्रिकेट खेळलं जातं. फिटनेसचं माध्यम म्हणून 40+ क्रिकेट खेळलं जातं. आणि आज एक्झिबिशन सामना. महेश माळी यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये प्रत्येक सिक्सरला. चला, संधी आहे. षटकार मारा, पैसे कमवा. फ्लिक करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील त्या ठिकाणी झाली होती. आपण पाहतोय लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला 1 धाव इथे मिळाली. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना धाव फलकावरती तुम्ही पाहतात 7 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत सामना बघण्यासाठी. यावेळेला पुलचा फटका. फिल्डर डाऊन दी बॉल. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट. वडपेवाल्यांनी की इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सन्माननीय गिरीशदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेचे सर्व प्रणेते वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये. ज्यांच्या सन्मानार्थ मित्रांनो तुम्ही स्पर्धा पाहतात. सन्माननीय गिरीशदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे. प्रेक्षणीय लढत. एक्झिबिशन मॅच. धामणगावच्या विरोधात वडपे या दोन संघादरम्यान. दुसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी मयूरचा वापर करण्यात येतो. वडपे संघाकडनं सामना करेल महेश माळी. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त डिफेन्स केला. आपण पाहतोय कवचला. रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय धावबाद. बिग विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये महेशला मैदान सोडावं लागेल. विकेट या ठिकाणी प्राप्त केलेले आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 5व्या क्रमांकावर. हो, यावेळेला विश्वनाथ साठी हा बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. नवीन बॅटर श्रीकांत आता मैदानामध्ये एंटर झाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता 9 या आकड्यावर. विश्वनाथ चांगल्या फॉर्मात आहे. चालू सीझन मध्ये 40+ क्रिकेट तो चांगला खेळतोय. मात्र आज एक्झिबिशन मॅच मध्ये तो चांगला खेळणार का? मयूर सध्या चांगली गोलंदाजी करत असताना सटीकता गोलंदाजीमध्ये त्याच्या पाहायला मिळाली आहे. स्विंग एंड अ बेस. नाइस बॉल. एक ब्युटिफुल बॉल. सुंदरता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे.
वन मोर डॉट. सेकंड ओव्हर, दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे 90. किमान 30 पर्यंत धावा बनवाव्या लागतील, तेव्हा कुठेतरी या मॅच मध्ये मजा येईल. प्रेक्षक देखील मनोरंजन खरं तर त्यांचंही होणं गरजेचं. उन्हा तानामध्ये मॅच पाहण्यासाठी तेही आलेले आहेत. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगला फटका, बॉलर बॅक पास ड्राईव्ह, एकच धाव इथे मिळाली आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता, चौकार षटकारांची आवश्यकता. एक मात्र चौकार आपण दीपक भोईरच्या बॅटमधून पाहिला होता, तदनंतर एकही बॅटरला चौकार इथे मारता आला नाहीये. याचं कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी वडपे संघाकडनं पाहायला मिळाली आहे. स्विंग अँड बेस, नाईस बॉलिंग. पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल झपकर बाहेर वळतोय. आणखीन एक डॉट. वडपे संघासमोर सपशेल नांगी टाकली आहे धामणगाव संघानं. प्रेक्षणीय लढत, एक्झिबिशन मॅच, शो मॅच. कोण जिंकणार? उपसरपंच चषकामध्ये जिंकणाऱ्या संघासाठी ट्रॉफी देखील एक जरूर ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने दिली जाणार आहे. आणखी एक डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त 10. स्लो वन पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल, इथे अपील झाली फलंदाज बाद. बॅटची आउटसाइड एज होती. बिग विकेट. मोठा धक्का लागतोय धामणगावला. स्वतःच्या घरच्या मैदानावर खूप स्ट्रगल, संघर्ष धामणगावचं सुरू आहे. एकही वेळेला मोठा फटका खेळू दिला नाहीये. बॅकलिपला वरच करू दिलं नाहीये. डोकं वर करू दिलं नाहीये गोलंदाजांनी. ज्या पद्धतीची गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. 12ला 4 गडी बाद. सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत धामणगाव 40+ संघाची. शो मॅच आहे, एक्झिबिशन मॅच. न्यू बॅटर सचिन मैदानामध्ये एंटर होतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज रवी. राऊंड विकेट ना. यावेळेला समोरच्या दिशेने वॉट शॉट, स्ट्रेट हिट, बॉल सीमा पार, षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्लासिकल फटका, सिक्सर पाहायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय एक धाव इथे सहजगत्या पूर्ण केली जाईल. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धाव फलकावरती 19 धावा. तिसरं षटक, अंतिम षटक सध्या सुरू आहे. आई 21 स्फोट भादने संघ कर्णधार. आपण टॉस साठी यावं. रवीचा हा बॉल यावेळेला पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडलंय? धाव मिळेल का? ओव्हर थ्रू झालाय. ओ माय गॉड. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात.
आपण या ठिकाणी पाहतोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला आहे. क्या बात आहे. 3 धावा आता जोडल्या जात आहेत. जयेश पाडेकर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये. 3 धावा इथे जोडल्या गेल्या. यावेळेला मिस्टामिंग कवचला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज जाऊ दी बॉल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. रिप्ले मध्ये पाहू शकता. यावेळेला आपण पाहतोय फार दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि अखेर खेळाडू झेल स्वरूपामध्ये बाद होतोय. 22 या धावसंख्येवरती हा 5वा धक्का धामणगाव 40+ संघाला लागतोय. धावातील आता अंतिम चेंडू शिल्लक. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय न्यू बॅटर एंटर झाला. शफल झाला. स्वप्नीलच्या बॅट मधून चांगला फटका येतोय मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र 2 धावा इथे मिळाल्या. एकंदरीत संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 24 या आकड्यावर 25 धावसंख्येचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. आई एकविरा भादानेच्या विरोधात MS स्पोर्ट्स चिंचवली या 2 संघादरम्यान तुम्ही लढत पाहणार आहात. कॅप्टन आलेला आहे. आई एकविरा भादाने संघ कर्णधार इथे पोहोचलेला आहे. चला MS चिंचवली संघ कर्णधार टॉस साठी यावं. ऑर्गनायझिंग टीम आयोजक संघ तुम्हाला आता ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दिगंबर पाटील यांना विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. दिगंबर पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. आपण जो टॉस बॉक्स पाहतायत वी सॅल्यूट यू सोल्जर्स. खऱ्या अर्थानं वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न उपसरपंच चषकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. दुसऱ्या फेरीतीला सामना असेल. एका बाजूला MS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उपसरपंच. MS स्पोर्ट्स असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. आपण पाहतो टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम MS चिंचवलीनं. पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावं. नक्कीच आपण थोडक्यात चर्चा करत आहोत. एक्झिबिशन मॅच सुरू आहे. कसं वाटलं या स्पर्धेला आयोजित करताना? कशी मेहनत होती सर्वांची? सगळ्यांची खूप मेहनत आहे आणि नक्कीच स्पर्धा आता सक्सेसफुल होत आहे. सर्व संघांनी सहभाग घेतला, वेळेवरती आले, त्यांच्याविषयी तू काय म्हणशील? त्यांचं मी आभार मानतो. वेळेवर आले आणि आम्हाला सपोर्ट केला. काय निर्णय असेल? समोरच्या संघामध्ये बॅटिंग बॉलिंग खूप चांगली आहे. एक पॅक टीम आहे. फिल्डिंग किती धावसंख्येपर्यंत थांबवशील? 30 ते 35 प्रयत्न करू. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. टॉस तुम्ही गमावला. बॅटिंग करायची. बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. टॉस जिंकला असता का निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असता पण फलंदाजी आले त्यामुळे काही एवढं नाही. काय सांगशील स्पर्धा ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे उपसरपंच चषक MS चिंचवली आणि त्यांच्याच विरोधात तुम्ही खेळणार आहात, काय सांगशील स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी बोलायला गेलो तर खूप चांगली अशी स्पर्धा आहे. दरवर्षी ते स्पर्धाचं आयोजन करतात आणि दरवर्षी आम्ही खेळतोय आणि मजा येते खेळायला आणि एकदम चांगला असं आयोजन नियोजन असतं. गिरीश पाटील भाऊ यांचा संघाला त्यांच्या मार्गदर्शन असतो आणि असंच त्यांनी सपोर्ट करावा आणि आम्हाला दरवर्षी खेळायला एंट्री द्यावी आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम MS स्पोर्ट्स चिंचवलीनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम आई एकविरा भादानेला. वळूया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच. सिक्सरच्या हॅट्रिक साठी प्रतीक भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. मात्र इथून टार्गेटचा आपण विचार केला तर 25 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये एंटर झाली आहे. कोण कोण आहे फलंदाज? रवी आणि पिंटू ही सलामीची जोडी तुम्ही पाहतायत मैदानावर. तर पहिल्या षटक महेश घेऊन मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना.
हा चेंडू यावेळेला पहिल्यांदाच आपण पाहतोय की हलक्या हातानं स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि फलंदाज होते रनआउट. बिग विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू बाद झाला. दुसरी धाव घेत असताना न्यू बॅटर योगेश मैदानामध्ये एंटर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज महेश ऑफस्टंपच्या बाहेर पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विकेट मिळाली. पुन्हा त्याच दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा पलटवार सुरू केला या ठिकाणी. हम भी किसी से कम नाही असं सांगतायत. जरूर असं वाटलं होतं की 25 धावा सहजगत्या पूर्ण करतील वडपेचे बॅटर, मात्र सुरुवात आता चांगली पाहायला मिळाली आहे धामणगावची. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळालाय. यावेळेला मोठा फटका, स्विंग केला ऑन साइडला, बॉल जातो मिड विकेटच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या काही फूट आतमध्ये तो चेंडू पडला होता आणि सरळ 4 धावांचा इशारा देखील पंचांनी दिला. कुठले डाऊट नाहीये, शंकाच नाहीये. 4 ने स्कोर पुढे सरकत असताना 5 वर प्रत्येक ओव्हर मागे 8 धावा जोडायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षणीय सामन्याला भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिलेत. शो मॅच ज्या पद्धतीने आता आपण ठाणा रायगड अशा पद्धतीच्या शो मॅच पाहतोय. त्यानंतर कल्याणमध्ये आपण जर गेलो तर सिटी विरुद्ध ग्रामीण अशा शो मॅचेस तुम्ही पाहता. मात्र आज 40+ ची मॅच आयोजित करण्यात आली आहे. यावेळेला चांगला फटका, ड्राईव्ह केला, ऑफचा फटका, मिड ऑफला फिल्डर उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने प्रहार केलाय. यावेळेला गॅप फार मोठा, फिल्डर प्रयत्न करतोय बॉलवर पोहोचण्याचा, मात्र नाही पोहोचू शकणार. बॉल सीमा पार, येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या तुम्ही पाहतायत चौकाराच्या साहाय्याने पुढे सरकत असताना 10 वर. यानंतर ऑर्गनायझिंग टीम तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एमएस चिंचवली. रिवर्स स्विच इट, नो बॉलचा इशारा आलाय आणि बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स 4 रन. पुन्हा वडपेचा धमाका आता मैदानामध्ये सुरू झालाय. काय फटका खेळलाय रिवर्सच्या माध्यमातून. अगोदरच जणू काय लेफ्ट हँडर बॅटर स्लॉक स्वीप करतो की काय, त्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सर खेळाडू कक्षाला सलामी देणारा. 1+4 5 धावा इथे जोडल्या आणि धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 5च्या साह्यानं 15 वर. या पुढचा बॉल असेल सर फ्री हिट. यस, इशारा आलेला आहे फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा संधी, मोठा फटका पुन्हा सजवलाय. हा देखील चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. आणखी एक चौकार आणि पहिल्याच षटकामध्ये सामन्याचं चित्र आता सर्वांच्या समोर येते आणि हळूहळू बघा प्रेक्षक निघाले धामणगावचे प्रेक्षक निघाले घरी. वडपेचे प्रेक्षक मात्र आनंद लुटतायत. बऱ्याचशा गाड्या आता निघतायत घरच्या दिशेनं, कारण आता सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर फक्त 6ची गरज. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी हा सामना वडपे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती.
विश्वनाथ गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ओ विश्वनाथचा हा चेंडू आपण पाहतोय. पंच आपल्याकडे वळतायत. व्हाईट बॉल, 5 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू शिल्लक. प्रेक्षणीय सामना एकतर्फी होत असताना आपण पाहतोय. पिंटू योगेश यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव इथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना हळूहळू तो विजयाकडे वाटचाल केली जाते आणि शो मॅच विजयी संघाला एक ट्रॉफी देखील दिली जाणार आहे. उपसरपंच चषक 2024 ची. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी. हे पहा, विकेट कीपर ने बघितलंच नव्हतं की स्ट्रायकिंग एंडचा बॅटर निघून गेलाय तिथून. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू टाकला जातोय. मॅच थोडीशी लांबवण्याचा प्रयत्न. इथे सफल झालाय. फटका चांगला येतोय. खूप चांगला एक्झिक्युशन, मात्र प्रॉपर मिडल झालं नाहीये. बॉटमला बॉल लागत असताना पाहतो स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. बॉटम एज घेत असताना 2च धावा त्या ठिकाणी मिळाल्या. स्कोर 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 23. फक्त 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि वडपे संघाने सांगितलं इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. या मॅच मध्ये विजयाकडे वाटचाल. एक्झिबिशन मॅचला आता समाप्त करण्याच्या तयारीमध्ये फाईन लेगला फिल्डर उपस्थित. एकच धाव. स्कोरार लेवल. एका धावेची गरज. आनंद सुरू झाला. आता वडपे गावामध्ये बँड बाजा वाजतोय जोराने, कारण आता मॅच जिंकण्याची तयारी. आणि याच बरोबर विजयी चौकार. सामना इथे जिंकलेला आहे टीम वडपे 40+ ना. अभिनंदन. हार्ड लक धामणगाव 40+. एक्झिबिशन सामना इथे जिंकला वडपेनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. धामणगाव संघ मात्र पराभूत